सर्वांना जय भीम, नमस्कार। आज नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर जे चुकीच्या पद्धतीनं अंडरग्राउंड पार्किंग ज्याची कुठलीही गरज नसताना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या काही चेल्या चपाट्यांना हाताशी धरून हा जनतेला नको असणारा, जनतेनं कधीही याची मागणी केली नसलेली ही अंडरग्राउंड पार्किंगची जी अत्यंत चुकीची व्यवस्था आहे, या व्यवस्थेला जनतेतून प्रचंड मोठा विरोध झाला आणि हा सगळा प्रकार आज जनतेच्या रेट्यापुढे फुले शाहू आंबेडकरी जनतेनं हे सगळं काम बंद पाडण्यासाठी या दीक्षाभूमी स्मारक समिती असेल, भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल, या सगळ्या लोकांना हे बंद पाडण्यासाठी भाग पाडलं। ज्या जनतेनं हे आज काम केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या कार्यांना माझा मानाचा जय भीम, सलाम। मी या निमित्तानं त्या सर्व लोकांना ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या जनतेच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तात्काळ आपला पाठिंबा जाहीर करून या जनतेच्या भावनेचा स्मारक समितीने, शासनाने विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारची जनभावनेला पायदळी तुडून आपण असं कुठलंही काम करू नये, अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीने या भूमिकेला समर्थन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना आमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ज्यांनी हे आंदोलन केलं आणि यशस्वी केलेलं आहे। मी या निमित्तानं आपल्याला हेही सांगेन की हे आंदोलन जरी यशस्वी झालं असलं तरी मूळ भूमिका ही आपल्या सर्वांना परत एकदा समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमकं ही करार केला कुणं, या बांधकामाचा करार करण्याचा अधिकार दीक्षाभूमीचे अध्यक्ष किंवा सचिव या दोघांना आहे, या दोघांपैकी एकाला आहे। मग हा बांधकाम करण्याचा करार महाराष्ट्र शासनासोबत कोणी केला? काय तो करार हे लोक जाहीर करणार आहेत का? त्या करारामध्ये काय तरतुदी आहेत? नेमकं या दीक्षाभूमीच्या समितीवर गव्हर्निंग जी बॉडी आहे त्या बॉडीवर 13 लोक आहेत, पण आजपर्यंत 12 लोकांची नावं डिक्लेअर केली जातात। हे 13वं नाव का लपवलं जातं? 31 लोकांची पूर्ण सदस्यांची समिती आहे, त्यापैकी असे अनेक लोक आहेत की ज्यांची नावं घोषित केली जात नाहीत। ही कोण आहेत? नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या आंदोलनाची ज्यांना जाणीव आहे त्या सर्वांना माहिती आहे की आशिष द्विवेदी हा नितीन गडकरीचा अत्यंत जवळचा आणि RSSच्या मुशीमधला माणूस आहे। या आशिष द्विवेदीचं नाव दबक्या स्वरामध्ये सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे की हा दीक्षाभूमीचं संचलन करतो। मेजर कुलकर्णी, KP जोशी, कोण आहे ती माणसं? काय आपली दीक्षाभूमी ही आज RSSच्या, BJPच्या, काँग्रेसच्या या तत्सम लोकांच्या माध्यमातून चालते का? तर हे आपल्याला नाकारता येणार नाही, कारण बुद्धगया सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या सर्वांना माहिती आहे की बुद्धगया ही एकमेव असं एक ठिकाण आहे की जे नॉन बुद्धिस्ट, बौद्ध नसलेल्या लोकांच्या ताब्यात आहे। त्याच्याही मुक्तीचं आंदोलन चालू आहे। इतिहास साक्षी आहे की बिहार हा जगातला ज्ञान आणि विज्ञानाचं केंद्रबिंदू राहिलेला आहे। या बिहारने जगाला नालंदा सारखी विद्यापीठ दिले, विक्रमशिला सारखे विद्यापीठ दिले। जगात ज्ञान आणि विज्ञानाची क्रांती करणारं बिहार, जगाला ज्ञान आणि विज्ञान शिकवणारं बिहार, पण आज जगातलं सर्वात अज्ञानी, निरक्षर आणि गुंड, डाकू आणि अत्यंत मागासलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं। ही यासाठीच आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये ज्योतिराव फुल्यांना जी पहिली शाळा काढली त्या भेड्यांच्या वाड्यातली पहिली शाळा, पण नेमकं त्याच शाळेच्या अगदी बरोबर पुढं दगडूशेठ हलवाईचा गणपती येतो। आज या गोष्टीचा आपल्याला दुःख असेल की ती शाळा पाहायला लोक येतात का? ती लोक येतात दगडूशेठ हलवाईचा गणपती पाहायला, पण त्या शाळेकडे लोक पाहत नाहीत। म्हणजे जिथं एक क्रांती निर्माण केली जाते तिथं ती संपवली जाते। त्याच पद्धतीनं दीक्षाभूमीच्या सुद्धा स्मारक समितीच्या प्रक्रियेवर RSS भाजपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ताबा मारलेला आहे। रासू गवई यांनी पंडित दीनानाथ शर्मा यांना याचं ट्रस्टी का बनवलं? रासू गवईनं पंडित दीनानाथ शर्मांना ट्रस्टी बनवलं तेव्हापासून आता जी दबक्या स्वरामध्ये ही जी मी नावं आता इथं उल्लेख केलेली आहेत, त्यामुळे आपली दीक्षाभूमी सुद्धा फक्त नावाला आपली आहे, पण व्यवहारामध्ये या दीक्षाभूमीच्या माध्यमातून शासनाचे जे करोडो रुपये येतात, या करोडो रुपयाचा जो वापर केला जातो, हा वापर बौद्ध धम्माची चळवळ बळकट करण्यासाठी की आंबेडकरी चळवळ बळकट करण्यासाठी केला जातो का? तर बिलकुल नाही। आपल्या सर्वांना याची कल्पना आहे।
म्हणून फक्त निषेध करून चालणार नाही. हे जे अंडरग्राऊंड पार्किंगचं जसं चुकीचं काम आपण बंद पाडलेलं आहे, त्याच पद्धतीनं दीक्षाभूमी ही RSSच्या माध्यमातून जर चालवली जात असेल तर ती सुद्धा आपल्याला तात्काळ बंद करावी लागणार आहे. त्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीनं सहभागी होऊया. या निमित्तानं आपल्या सर्वांना विचार करण्यासाठी विनंती करतो की अत्यंत गंभीर विषय आहे. या विषयाचं आपण सातत्यानं चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपण सर्वांनी मिळून निश्चितच उपाय शोधले पाहिजे. आजच्या दिवशी मी त्या सर्व क्रांतिकारक योद्ध्यांना या ठिकाणी सलाम करतो. तुमच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आंदोलनामधून भविष्यातली आपली आंदोलनं आणखी मजबूत करण्याची आपण प्रेरणा घेऊया. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.